वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी रचले. 1882 मध्ये त्यांची कादंबरी आनंदमठ मध्ये हे प्रसिद्ध झाले. 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमदाच हे गीत सार्वजनिकपणे गायले. तेव्हा हे गीत राष्ट्रचेतनेचे प्रतीक झाले. स्वतंत्र लढ्यात, बंगाल विभाजन विरोधी आंदोलनात वंदे मातरम आंदोलनाचा नारा बनला. 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. सोमवारी 8 डिसेंबर 2025 मधल्या अधिवेशनात वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त दिवसभर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या विशेष चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना खासदार तथा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वंदे मातरम लिहिण्यापासून ते राष्ट्रीय गीत घोषित करण्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम व गीत टप्प्याटप्प्याने कसं बदलत गेलं हे सांगितलं. यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा.